तर नमस्कार मित्रांनो. आत्ता जे तुम्ही पाहतच असाल, जे इराणमध्ये जे चालले आता आणि इस्रायलमध्ये, मध्यंतरी जे नेपाळमध्ये झालं होतं आणि आता जे व्हेनेझुएलामध्ये झालं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी डायरेक्टली व्हेनेझुएलाचे जे प्रेसिडेंट आहेत, त्यांना डायरेक्टली तिथूनच अरेस्ट केले. तर हे कितपत योग्य आहे? तर मला असं वाटतं हे पूर्ण लोकशाहीच्या विरोधात आहे आणि जे जग आहे ते पूर्ण हुकुमशाहीकडे परत चाललेलं आहे. तर तुम्हाला आता थोडक्यात उदाहरण देतो. तर जगामध्ये तुम्ही बघतच असाल, जे अमेरिका, चायना, रशिया, जर्मनी, फ्रान्स किंवा इंग्लंड बोला तुम्ही. हे जे प्रगतिशील राष्ट्र आहेत, ते रिलिजनला आहे ना, एक मर्यादित ठेवतात. पण टेक्नॉलॉजीला आहे ना, ते लोकं फर्स्ट प्रायोरिटी देतात. तर आता तुम्ही बघतच असाल, जो व्हेनेझुएला देश आहे, त्याच्याकडे तेल वगैरे म्हणजे आपण ज्याला क्रूड ऑइल बोलतो, ते खूप प्रमाणात आहे त्या जमिनीमध्ये आणि त्याचं प्रमाण सर्वात जगामध्ये जास्त आहे. इव्हन सौदी अरेबिया, जे कुवेट, कटर वगैरे, UAE तुम्ही बोला किंवा इराक वगैरे बोला, इराण, यांच्यापेक्षा पण जास्त आहे व्हेनेझुएलामध्ये. पण ते लोकं मागं काय? कारण की त्या लोकांनी जी टेक्नॉलॉजी आहे, ती वेळेवरती ॲडॉप्ट नाही केली. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळालं? व्हेनेझुएलामध्ये तेलाचे साठे भरपूर आहेत. पण त्याचं प्रोडक्शन वगैरे कुठे होतं? ते USA मध्ये होतं. कारण की त्यांच्याकडे कारखाने वगैरे, मायनिंग इंडस्ट्रीज वगैरे ह्या भरपूर आहेत. तर म्हणायचं तात्पर्य काय मित्रांनो, आपल्या इंडियाला पण आता हीच पॉलिसी ॲडॉप्ट केली पाहिजे. जे पण पिनपासून ते प्लेनपर्यंत त्याचं आपल्याला स्वतः प्रोडक्शन करावं लागेल. आपल्याला दुसऱ्या कंट्रीवरती डिपेंड राहावं लागणार नाही. तर आता तुम्ही बघतच असाल, अमेरिका ही फक्त रशिया आणि चायनाला घाबरते. का? की तिथे कम्युनिस्ट मेंटॅलिटी आहे. ते लोकं प्रोडक्शनकडे आणि मॅन्युफॅक्चरिंगकडे जास्त इम्पॉर्टन्स देतात. त्यांच्या देशामध्ये रिलिजन्स वगैरे किंवा कास्टिझम अशा ह्या गोष्टींना त्यांच्याकडे प्रायोरिटी देत नाही. तर फायनली मला इंडियन गव्हर्नमेंटला म्हणजे भारत सरकारला इतकंच सांगायचं आहे, की आता हे जे काही चाललेलं आहे, आपल्याला धर्माचं वातावरण नाही करायचं आहे. आपल्याला टेक्नॉलॉजीचं वातावरण करायचं आपल्या देशांमध्ये. म्हणजे आपल्याला चायनाला पण ओव्हरटेक करायचं टेक्नॉलॉजीमध्ये. तुम्ही काय ना स्वतःचे सॉफ्टवेअर वगैरे डेव्हलप करत. आपण नाही करू शकत का सॉफ्टवेअर डेव्हलप? जसं चायनाने त्यांचं स्वतःचं YouTubeसारखं सॉफ्टवेअर किंवा WhatsAppसारखे सॉफ्टवेअर आहे. तुम्ही बघा चायनामध्ये जे US कंपनी आहेत, म्हणजे Googleसारख्या ज्या कंपन्या आहेत, त्यांना तिथं अलाउड नाही आहे आणि इव्हन ॲक्सेस करायचं असेल तर VPNद्वारे ॲक्सेस करावं लागतं. जसं आपण इंडियामध्ये करू नाही शकत का? आपण एवढ्या वेस्टर्न कंट्रीजवरती इतके डिपेंड का आहोत? सध्या आपल्याला डिपेंड नाही राहायचं. भले ते टेक्नॉलॉजिकल सेक्टर असू दे किंवा डिफेन्स सेक्टर असू दे. तर समजा आपल्याला डिफेन्स सेक्टरमध्ये कोणतं म्हणजे आर्म म्हणजे काय? शस्त्र. ते आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला खूप कमी प्रमाणात आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. पण आपण जास्त प्रमाणात शस्त्र आहेत ते रशिया किंवा युरोपियन जे देश आहेत किंवा USA असेल, अशा ठिकाणाहून आपण बाय करत असतो. आपलं प्रोडक्शन लेव्हल खूप कमी आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये असू दे, नाही टेक्नॉलॉजीमध्ये असू दे. पण तसं करंट पातळीवरती तुम्ही बघत गेलं, तर ह्या गोष्टी होताना कधीच दिसत नाही आहे. तर चला मग मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या. गुड बाय, टेक केअर. जय हिंद.